हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज भाऊचा धक्का. संडे म्हणजे फंडेच असतो या लोकांचा. सो त्याप्रमाणे चाललेले होते सगळे गेम्स अँड ऑल. तर त्यांनी मग भाऊनी ग्रुप केले ए आणि बी, आणि मग त्याच्यामध्ये ॲज युजल या साईडला सगळे राकेश आणि टीम, आणि त्या साईडला सगळे म्हणजे एक ठिकाणी त्यांनी दीपालीला कॅप्टन केलं, दुसऱ्या ठिकाणी त्यांनी राखीला कॅप्टन केलं. आणि अकॉर्डिंगली चित्र वगैरे बघून ती चित्र काढायचं होतं आणि मग गाणी ओळखायची होती, आणि अकॉर्डिंगली तो डान्स अँड ऑल. तर ते सगळं म्हणजे पूर्ण फनवेच चालू होतं. नंतर मग संकेत, रेवा आणि संस्कृतीचा या तिघांचा डान्स होता. तर त्यांनी फार छान डान्स केला. संकेत खरंच म्हणजे सुंदर डान्स करत होता, आणि त्याचं इन्व्हॉल्वमेंट पण या वीकमध्ये भरपूर चांगलं होतं, की तो बोलतही होता, खेळलाही चांगला आणि स्टँड पण घेत होता. सो अकॉर्डिंगली तिघांपेक्षा तरी मला संकेत स्ट्रॉंग वाटतं, कारण ह्या दोघींनी तर मूर्खपणाच केला होता चावीच्या बाबतीत. संस्कृतीने तर सहज चावी गेली तरी, पण रेवानी त्या अक्षरशः दिली. सो ते काही कळलं नाही, मुद्दामून होतं, स्क्रिप्टेड होतं, डोंट नो. नंतर मग लावणी झाली. ऑफकोर्स दीपाली आहे, तर मग त्याप्रमाणे तिचे लटके झटके आणि लावणीचं ते सगळं तो लावणी तर सुंदरच डान्स आहे आपला पारंपरिक. सो तिने छान डान्स केला. नंतर मग राखीचा ऑलवेज एंटरटेनमेंट ब्रेकअप डान्स दाखवला. तर आता थोडंफार राखीचं कसं जरा जास्त होतं आहे, आणि हे लोक पण बिग बॉसवाले तिला जास्तच पुश करतायत, आणि मग त्या गोष्टी जरा अति होत आहेत आता असं वाटतं आहे. तर तिथे एकदा विशालला बोलताना पण बोलली, मला माहिती आहे काय गेम खेळायचा आणि कसं करायचं, तर मला बरोबर गेम कळतो आणि माझं कंट्रोल आहे स्वतः. मग तुम्हाला कंट्रोल आहे म्हणजे मग तुम्ही एंटरटेनमेंटसाठी हे करताय. तर हे बाहेरून आपल्याला प्रेक्षकांना माहितीच आहे की राखीचं सगळं मुद्दामून चाललं आहे एंटरटेनमेंट, राकेशबरोबर जे काही चाललेलं आहे तिचं ते. पण मग ते आता अति होते. म्हणजे तरी रारा, आय रिअली डोंट नो कुठल्या सोशल मीडियावरती रारा ट्रेंड चालू आहे, हॅशटॅग चालू आहे, आणि उठसूट भाऊ तिला त्या लोकांना राराचं बोलत आहेत. तर मग हे चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्ही मिसगाईड केल्यासारखं करताय, की उगीचच अननेसेसरी ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही का सांगतायत आतमध्ये घरच्यांना. आणि मग ती राखी आहे, मग तिला तर असंच वाटतं की बाबा असं काहीतरी होतं आहे, म्हणजे मग अजून तुम्ही त्याच्यामध्ये म्हणतात ना पेट्रोल होता, तेल होता, वॉटेवर, तर ते अजून त्याचा भडका करणार. आणि अननेसेसरी त्या गोष्टी म्हणजे नाही आवडत आहे फ्रँकली स्पीकिंग. कारण सगळ्यांना माहिती ती गेमसाठी करते, आणि मग तो अनकम्फर्टेबल आहे तरी मग त्याच्या मागे जाणं, त्याच्याशी ते सगळं करणं, तर ते थोडं विचित्रच वाटतं. तर ते कुठेतरी थांबवायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, तर ते चुकीचंच आहे. नंतर सागर कारंडेचं होतं, मग त्याची ती कॉमेडी दाखवली, आणि सगळ्या प्लेअरवरती बोलताना ते दाखवलं. मग एक ते लेटर होतं ते छान, तर तेही त्यांनी सांगितलं आणि वाचून दाखवलं वुमन्सबद्दल वगैरे. सो सगळ्यांना मग ते ऑफकोर्स वुमेन्स डे होता, तर हॅपी वुमेन्स डे सगळ्यांना केलं. माझ्यातर्फेही सगळ्या ज्या लेडीज आहेत त्यांना हॅपी वुमेन्स डे. सो म्हणजे थोडा फुल एंटरटेनमेंट होतं. काहीच टुडेज एपिसोड नथिंग वर देअर, काहीच नव्हतं. हेच सगळं एंटरटेनमेंट होतं. आणि आता खरं संडे ह्या लोकांनी कसं एलिमिनेशन कसं संडेला व्हायचं, तर तो एपिसोड बघायला म्हणजे वाटायचा. तरी आता कसं एलिमिनेशन पण ह्या 2 आठवड्यापासून हे लोक सॅटर्डेलाच करत आहे. मग ते संडेचा एपिसोड बघावा की नाही बघावा तेच कळत नाही, कारण पूर्ण यांचं हेच फन गेम चालू असतात. आणि मग ते फन गेम थोडं ट्रिकी असायला पाहिजे, की थोडे समथिंग शुड डिफरंट. सो पहिल्यांदा बघायला थोडं बरं वाटलं, की काही म्हणजे बाबा नेहमीच ती भांडणं आणि ते सगळं बघण्यापेक्षा तर थोडासा डान्स, थोडंसं एंटरटेनमेंट, थोडीशी कॉमेडी. सो ते थोडं बरं वाटलं. पण आता ते रिपीटेडली ते लोक तेच करतायत, तर मग त्याचा तो मजा नाही आहे ते बघायला. तेच असं वाटतं किती बघणार आणि ते सगळं. सो त्याच्यानंतर मग त्यांनी एक चांगलं दाखवलं हिट आणि फ्लॉपचं, की त्यांनी भाऊनी सांगितलं की जेव्हा हे तिघं वाईल्ड्स कार्ड्स एंट्री करत होते, तेव्हा त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेलं होतं की हिट कोण, फ्लॉप कोण, इग्नोर कोणाला करणार. सो तोच गेम त्यांनी आता परत हे केला, की तुम्ही कोणाला हिट करणार, कोणाला फ्लॉप करणार. आणि सगळ्यांना त्यांनी मग घरच्या लोकांना त्यांनी हे केलं. तर इथे कसं आहे, हे लोक चुकले, भाऊ वगैरे म्हणजे बिग बॉस मेकर्स चुकले इथे. म्हणजे ह्यांनी आधी ह्या लोकांकडनं सगळं करून घ्यायला पाहिजे. वोटिंग होतं की बाबा हिटमध्ये कोण आहे, फ्लॉपमध्ये कोण आहे, आणि नंतर मग ॲडव्हान्टेजच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. त्यांनी सांगताना सांगितलं की तुम्हाला हिट आणि फ्लॉप हे करायचं आहे, आणि नंतर मग त्याच्यामध्ये सांगितले की जे हिट असेल त्यांना ॲडव्हान्टेज मिळेल. सो
जसं काटा टीम आहे ते थोडे अलर्ट झाले. कारण सगळ्यांना माहिती आहे की हा पूर्ण आठवडा संकेतनीच चांगलं केलं की त्यांनी आपली चावी वाचवली. जिथे बोलायचं होतं तिथे तो छान बोललाही, म्हणजे उलटा रूममध्ये त्याची जी बाजू मांडायची होती. आणि टास्क तर त्यांनी एकदम जबरदस्त केला. तर तोच दिसत होता कम्पॅरेटिव्ह 2 त्या मुलींपेक्षा. सो पण त्यांना माहिती आहे आता ॲडव्हान्टेज मिळतो. तर ॲडव्हान्टेज मिळतो तर आता 50-55 दिवसांपासून हे लोक खेळत आहे. तर यांना माहिती आहे काहीतरी ॲडव्हान्टेज आला मग त्याला फायदा होऊ शकतो, तर त्याला फायदा करून द्यायचा नाही. तर काटा टीम मे बी दे हॅव डिसाइडेड की संकेतला फ्लॉपमध्ये टाकायचं आहे, त्याला हिटमध्ये नाही ठेवायचं. कारण ॲडव्हान्टेज आला तर त्याला मिळू शकतो. सो दॅट्स वाय ते मग जशा जोड्यानी पेअरनी बोलवलं. तर पहिली पेअर आली, दीपाली आणि राकेश आले. आणि मग त्यांनी हिटमध्ये रेवाला केलं आणि फ्लॉपमध्ये संकेतला केलं. हिटमध्ये रेवाला तर मला तर आश्चर्यच वाटतं की कोणत्या अँगलनी रेवा, म्हणजे जसं संस्कृती चावी दोघींच्याच गेलेल्या, पण संस्कृतीकडनं कसं चावी एकदम एक फ्लोमधनं काढून गेली आणि रेवानी तर स्वतःहून दिली. आणि सेकंड पॉईंट की संस्कृती रात्रभर त्याच्या मागे लागली होती, दे 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 चावी. म्हणजे काही बिचारी ती करत होती तिच्या परीने प्रयत्न, पाणी थोडंफार टाकत होती. कारण ती नुकतीच आली तर मग ती जास्त पण करून दाखवू शकत नव्हती. कारण मग सगळेजण अगेन्स्ट वगैरे गेले असते तर थोडंसं भीतीने म्हणा किंवा काय, पण शी वॉज ट्राईंग की बाई चावी मला मिळावे. पण मग रेवा तर तिने सहज प्रोजेक्टला तिने चावी मागली, दिली तिला चावी. आणि तिचे ते एफर्ट्स पण नाही दिसले चावी, म्हणजे फक्त ती बोलत होती विशालला की दे दे वगैरे, पण कम्पेअर टू संस्कृती तिचे तेवढे एफर्ट्स नव्हते. मग रेवाला हिट ठेवण्यात काय अर्थ आहे. म्हणजे काही तुम्ही दीपाली आणि राकेशचं तर मला कधीकधी त्यांचा गेमच कळत नाही. म्हणजे त्यांचा तो पूर्ण मूर्खपणाचा गेम असतो की ते लोक काहीही करतात. म्हणजे दीपालीचं पण, म्हणजे मुलींच्या बाबतीत, म्हणजे ज्या मुली तुम्हाला बोलत आहेत उलटसुलट बोलत आहेत त्यांनाच तुम्ही जाताय समजावायला आणि सगळं करायला. तर नंतर ते रुचिताचं आणि विशालचं पण होतं. तर ते म्हणाले मी त्यांना तोडायला जात होती आणि हे सगळं. तर मला वाटते तुम्ही तुमचा गेम खेळा ना, इन्स्टेड ऑफ तोडायला जाणं. कारण आता सगळ्यांना ते माहिती, आता बाहेर ती रुचिता आली तर ती तेच म्हणत होती की कोणावर म्हणजे विश्वास ठेवू शकत किंवा चांगला गेम नाही खेळत. तर तिने दीपालीचं नाव घेतलं. म्हणजे सगळ्यांना कळतं की दीपाली खेळते, कारण ती राहते काटामध्ये. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा समजायला जाता तेव्हा सगळ्यांना असंच वाटतं की ही कॅमेऱ्यासाठी करते, ही कॅमेऱ्यासाठी दाखवते की ही चांगली आहे, कॅमेऱ्यासाठी दाखवते की ही गुड ह्युमन बिंग आहे. सो ते का तुम्हाला करायचं आहे तर मग कळलं नाही. इव्हन तो राकेशसुद्धा तिला बोलला होता की तू त्यांच्याकडे जाते, त्यांच्याकडे बसते, त्यांच्याकडे उठते. आणि ती सहज मॅनिप्युलेट होते. म्हणजे विशाल तिला काय सांगायला गेलं, बोलायला गेलं तर ती हो करते. तिथे नंतर रेवाच्या ह्याच्यामध्ये पण जेव्हा त्यांचं डिस्कशन चालू होतं आतमध्ये, तेव्हा मग रेवा बोलली की मी बोलले की माझा दीपालीताईंवर विश्वास नाही, पण माझा प्राजक्तावर विश्वास आहे. आणि हे जेव्हा तन्वीने तिला सांगितलं की रेवा तुझ्या बाबतीत असं बोलत होती, तेव्हा ती म्हणाली तू असं कसं बोलू शकते, माझ्यावर विश्वास नाही. आणि नंतर वॉशरूममध्ये जाऊन रेवाशी बोलते मी आहे काटा टीममध्ये, पण माझा कोणावरच विश्वास नाही आहे, तन्वीवर आणि हे त्याचं. सो व्हॉट इज दिस. हा गेम नाही आहे. तुम्ही जेव्हा गेम खेळायला आलाय, काही गोष्टी तुम्ही म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करायच्या नाही आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगतायत आणि बोलतायत, तर त्याच्याने मग तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार. म्हणजे तुम्ही आहात काटा टीममध्ये, जाता तिथे, बोलता तिथे, खाता पिता तिथे. तर मग तन्वीचं पण असं होतं ना, मग हिच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आणि नंतर मग डील वगैरे झालेलं टास्कमध्ये, तर भाऊच्या धक्क्यावर तेही तन्वीला कळलं की दीपालीने रुचिताशी डील केलेली. तर हेही तिला तेव्हा कळलं. तेव्हा ती राकेशकडे बघायला लागली की म्हणजे बघ मी तुला सांगत होते ना की ही डील करते म्हणून सगळ्यांवर, म्हणून त्याही लोकांनी हिला नॉमिनेट नाही केलं. सो असा सगळा प्रकार चालू होता. तर ते कळलंच नाही. त्याही लोकांनी रेवाला हिटमध्ये आणि संकेतला फ्लॉपमध्ये ठेवलं. नंतर मग तन्वीला आणि प्रभूला म्हणजे आय डोंट नो भाऊ म्हणजे रितेश देशमुख तर प्रभूबद्दल असं एकदम वेगळा बिहेव का करतायत. म्हणजे गरज नाही आहे. स्टार्टिंगचे 1-2 आठवडे जो चांगला बिहेव होता, हसून बिसून सगळ्यांशी जसे बोलत होते त्याच्याशीही बोलत होते, ते आता कुठेतरी मिसिंग वाटते. तर असं नाही करायला पाहिजे. तुमच्यासाठी सगळे सेम कंटेस्टंट असले पाहिजे, तर तुम्ही त्याला सेम ट्रीट करायला हवं. तुम्ही त्याला वेगळ्या रीतीने का ट्रीट करताय, म्हणजे त्याला डिसरिस्पेक्टफुल ट्रीट केल्यासारखं वाटतंय. हां बोला प्रभू, तुमचं काय म्हणणं आहे. मग त्याने तो आधीच बोलला की संस्कृतीला काही, रेवाला तर काहीच गेम कळत नाही, संस्कृतीला कळतो पण तिने तो मूर्खपणा केला होता. रेवाला काहीच गेम कळत नाही. आणि संकेत आहे तो आतल्या गाठीचा आहे, हे तो कालच्या एपिसोडमध्ये बोललाच होता प्रभू. तर तो रेवाचंच नाव घेत होता, म्हणजे हे सांगत होता. नंतर मग तन्वी कशी ना त्याला थोडं मॅन्युप्युलेट करताना दिसते
तर तन्वीने पण आता स्वतःचा गेम खेळायला हवा, कारण ती मग असंच वाटतं ना की ती गेमसाठी त्याचा यूज करते, वापर करते, तर ते नाही व्हायला पाहिजे. आणि प्रभूने पण थोडं वेगळं होऊन सगळ्यांशी बोलून चालून आणि थोडं ओपनअप व्हायला पाहिजे आणि फ्रंट फूटवरती येऊन खेळायला पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही सपोर्ट घ्या, कारण तुम्हाला आता सध्या कसं वोटिंगसाठी अँड ऑल तुम्हाला एकमेकांची गरज आहे आणि ते घर असं आहे, तुम्हाला कोण ना कोणतरी सपोर्टसाठी माणूस पाहिजे. तुम्ही एकटे नाही राहू शकत, कारण तिथे जे म्हणजे काय भांडणं म्हणा, काही जे होत असतं, मग तिथे जर तुम्ही एकटे असाल तर मग तुमच्यावर सांत्वना द्यायला, तुमच्यावर सपोर्ट करायला कोणीच नसणार. सो कोणीतरी ठेवा, पण तुम्ही फ्रंट फूटवरती खेळणं पण गरजेचं आहे. आणि नंतर मग जसं तन्वी बोलली तसं त्यांनी संस्कृतीला हिट केलं आणि संकेतला फ्लॉप केलं. इथे म्हणजे पॉईंट तन्वीचा बरोबर वाटला की तिचे एफर्ट्स दिसले आणि ती सगळं करताना दिसली वगैरे, पण तरी पण मग संकेत का फ्लॉप? तिथे तो कुठल्या अँगलनी संकेत फ्लॉप नव्हतं. तर ते त्यांचं तेच काटा टीमनी ठरवलं की बाबा ह्यांना काहीतरी ॲडव्हान्टेज मिळालं तर ते संकेतला मिळू शकतं, तर त्यांना ते द्यायचं नव्हतं. तर दॅट्स वाय दे हॅव टेकन तसं डिसिजन. नंतर मग प्राजक्ता आणि सागरला आलं. तर आता तो कसा संकेत त्यांच्यामध्ये बसतोय, त्यांच्यामध्ये बोलतोय, त्यामुळे आणि नंतर प्राजक्ता बोलली होती, बरं झालं मी पहिल्या दिवशी याच्याशी डील करून ठेवली, म्हणजे काही झालं तरी त्यांना संकेतला त्यांना त्यांच्यामध्ये घ्यायचं आहे वगैरे. सो दॅट्स वाय ते लोक डील पण करतायत. आणि प्राजक्ताचा गेम हाच आहे की खेळत नाही आहे फ्रंट फूटवरती येऊन, मागे बोलायचं पण काय असेल तर मागे बोलते आणि मग नुसतं डील करत असते. तर त्या डील करणं तुम्ही काही गेम खेळणार, आणि ती म्हणते की माझी स्ट्रॅटेजी आणि हा माझा गेम आहे. मग ते अशी म्हणजे लोकांना कसं तुम्ही फ्रंट फूटवर येऊन बोलणं गरजेचं आहे, म्हणजे मुद्दे मांडणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलंही टास्क आला, काही आलं की ही लगेच डील करायला जाते. अरे पण तू स्वतः पण खेळण्याचा प्रयत्न कर ना, तू पण तुझं डोकं चालव ना, तू पण तुझं म्हणजे दिसू दे ना तू काय. जसं तुझा आवाज इतका गोड आहे, तू दिसायला इतकी सुंदर आहेस, तसं तुझे पॉईंट्स पण आले पाहिजे ना स्ट्रॉंगली. तर एक पर्सनॅलिटी दिसून येतं. तुमचे पॉईंट्सच तुम्ही स्ट्रॉंगली ठेवत नाही, नुसत्याच डील करत. म्हणजे असं वाटतं प्रत्येक गोष्टीला यार ही मला करू नका, भीक मागणार, मला करू नका, मग ही डील आणि मग ती डील. तर तो गेम काय पटत नाही. आणि सागर तर कुठे मिसिंग दिसतोच. तर तो त्यांनी म्हणजे पावच्या दकर बोलाही, मी कधी कधी शून्यात जातो आणि ऑल. तर तो शून्यात जाणं पण हे आय डोंट नो की म्हणजे आपल्यासारखे कॉमन लोक तर नाही शून्यात जात. म्हणजे काय जे बोलणारे असं काय काय ना असतं, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते. काही लोक शांत असतात, काही लोक बोलत असतात. लेडीज आहेत तर त्यांना तर बोलायलाच आवडतच असतं. पण हा शून्यात जातोय, हरवतोय आणि नंतर म्हणतो मी माझा गेम खेळणार. म्हणजे काही करणार, चुक्या करणार, काहीही करणार आणि नंतर म्हणतो मी माझा गेम इम्प्रूव्ह करेन. तर हेच चाललेलं. पण दॅट्स वाय त्यांना माहिती आहे संकेतला आपल्याकडे ओढायचं आहे. मग त्यांनी संकेतला ह्याच्यामध्ये हिटमध्ये ठेवलं आणि रेवाला फ्लॉपमध्ये. तर रेवाचं तर बरोबरच होतं की चावी स्वतःहून दिली आणि नंतर तिचे काही तेवढे एफर्ट्स नव्हते चावी मिळवण्यासाठी. नंतर मग राखीला बोलले, तर राखीबरोबर पण संकेत तर चांगलं हे करतोय. म्हणजे त्यांनी तर ठरवलं तिला टार्गेट करायचं. टार्गेट इन द सेन्स राखीने त्याला करावं, तर त्याला ते दाखवायचं होतं. आणि तो तिच्यावर तो बॉन्डिंग पण करतोय, व्हिटॅमिन एच वगैरे देतोय, हक वगैरे करतोय आणि तिच्याबरोबर असतोय, प्रत्येक गोष्टीला तिला फेवर करतोय, तिला सपोर्ट करतोय. आणि गेममध्ये पण त्यांनी तो तिच्याशी डील करण्याचा प्रयत्न करत वगैरे होता. सो दॅट्स वाय मग तिने संकेतला हिट केलं आणि रेवाला फ्लॉप केलं. मग त्याच्यामध्ये मग काय झालं असंच. आणि इथे नंतर मग विशाल आणि अनुश्री आली. ते बोलले दोघं जणं. अनुश्री बोलते की संकेत आलाय, चांगलं खेळलं आहे आणि वगैरे. आणि मग तिला संकेतला नव्हतं ठेवायचं होतं हिटमध्ये. आणि विशाल मला पहिल्यांदा आवडला की तो संकेतबद्दल बोलत होता. मे बी त्याला त्याच्या ग्रुपमध्ये त्याला इन्व्हाइट करायचं असेल, कारण आता त्याला माहिती आहे त्याची टोळी काही राहिलीच नाही आहे. म्हणजे तो रोशनही गेला, अनुश्री गेली आणि तर रुचिताही गेली, तो एकटाच राहिला. तर आता त्याच्याबरोबर कोणीच नाही आहे. तर त्याला मे बी त्याला इन्व्हाइट करायचं असेल, दॅट्स वाय त्यांनी संकेतचं नाव घेतलं आहे डोंट नो. आता त्याचं काय प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चालू असेल, बिकॉज पूर्ण एपिसोड चालू होता भाऊचा धक्का. जशी रुचिता गेली तो पूर्ण सॅडच दिसत होता. ऑफकोर्स एवढ्या दिवसांपासून एकत्र आहे ते आहे की मग डोक्यामध्ये त्याचे कॅल्क्युलेशन्स आहे, बिकॉज ही इज व्हेरी स्मार्ट गाय. सो माहिती नाही त्याच्या डोक्यात काय चाललेलं होतं, पण तो सॅड पूर्ण दिसतच होता. सो दॅट्स वाय तो म्हणत होता संकेतला हिटमध्ये टाकूया. त्यांनी फ्लॉपमध्ये त्या लोकांनी रेवाळ टाकले आणि संकेत, मग अनुश्रीचं तिला नव्हतं टाकायचं होतं संकेतला, तिला संस्कृतीला टाकायचं. आणि दोघांचे म्हणजे आर्ग्युमेंट झाले. मग त्याच्यामध्ये काहीच काही लोकांनी निर्णय नाही घेतला. तर मग ते लोक येऊन बसले. नंतर मग बिग बॉसनी सांगितलं, म्हणजे भाऊनी सांगितलं की यावेळी तुम्ही टास्क रद्द नाही करू शकत. तर हे चांगलं डिसिजन घेतलं की प्रत्येक वेळा तुम्ही निर्णय नाही घेणार आणि टास्क रद्द करणार, तर त्याला काहीच अर्थ नाही. तर जर तुम्ही टास्क रद्द करणार तर मग तुम्हाला पनिशमेंट मिळणार.
सो ते पनिशमेंटच्या ह्याच्यावर त्यांनी सरळ त्याने हे केलं की त्यांनी कॅप्टन्सीची उमेदवारी दोघांकडनं काढून घेतली. तर दॅट इज द बेस्ट डिसिजन. हे असंच करायला पाहिजे, काही ना काहीतरी पनिशमेंट हवीच आणि थोडं थोडं स्ट्रिक्ट पण व्हायला पाहिजे, तर हे लोक जरा चांगले खेळतील सुद्धा. आणि मग नंतर रेवाला सगळ्यांनी, रेवाचे जास्त आले वोटिंग, मग तिला डिरेक्टली नॉमिनेशनमध्ये टाकलं आणि संकेतला कॅप्टन्सीची उमेदवारी दिली. तर अशा प्रकारे त्या लोकांचं सगळं असा गेम झाला. नंतर मग भाऊचा धक्का संपला. सगळेजण तेच म्हणत होते. मग राखी बोली तू तिला अनुश्रीला की तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं ना. मग ती म्हणते म्हणते मी काय तू बोलेल तसं मी खेळणार का. अरे पण कधीतरी कोणतरी काहीतरी चांगल्याचं बोलतो ते तुम्ही ऐकूच शकता ना. प्रत्येक वेळेला इथे हेच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळेला आपण बरोबरच असतो नाही, कधी कधी आपण ऐकावं ना कोण काय बोलते. कारण तुमच्या अगेन्स्टमध्ये निर्णय घेतला ना बिग बॉसने, तुम्हाला पनिशमेंट दिली ना, मग तुम्ही कुठेतरी चुकलात म्हणून तुम्हाला पनिशमेंट दिली. मग कोणतरी सांगते तर ऐका ना. ओके, हा बिग बॉसचा गेम आहे, त्यांना आर्ग्युमेंट्स करणं गरजेचं आहे, भांडणं करणं गरजेचं आहे, तर ते दिसतील. सो दॅट्स वाय दे आर डुईंग. नंतर विशाल इथे कॅमेरासमोर आला आणि रुचिताला बोलत होता की तू गेली, मला वीक झाल्यासारखं वाटतंय, मी कधीच तुझा वापर केला नाही, तुलाच फ्रंट फूटवर तर ठेवलं, तुलाच सगळा सपोर्ट केला आणि मला असं वाटतं मी पुढच्या आठवड्यात मी बाहेर यावं अँड ऑल. इमोशनल होऊन तो बोलत होता. तर आता एवढ्या दिवसांचा त्यांचा सहवास आहे. कारण काय नाही, आता इथे आपण कसं ते कोणाला जज करायचं की तो खरा आहे खोटा आहे, स्मार्ट प्ले करतोय काय करतोय, यू नेवर नोन. तर आता अजून ते काही दिवस राहिले, 45-50 दिवस, त्याच्यामध्ये त्याचा गेम कसा आहे अकॉर्डिंगली आपल्याला कळेल तो काय गेम करतोय आणि त्याला कसा गेम खेळायचा आहे. बिकॉज प्रोमो अँड ऑल आले त्याच्यामध्ये, मग परत भांडणं वगैरे दाखवले, राखणी पाणी बिणी टाकले ते डॅनिपच्या त्याच्या बेडवरती. सो बघायला मजा आहे. आता उद्यापासून सोमवारपासून नवीन आठवडा चालू होत आहे, 10वा आठवडा. आणि मग त्या नवीन नवीन काय यांचे होत आहेत. आणि बिग बॉसने अजून खरं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. अजून काही लोक चुकले तर सर्व पनिशमेंट द्यायला हवे, तर यांचा थोडा कसा गेम इंटरेस्टिंग होईल. सो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.